विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे जो टॉपिक घेऊन आलेलो आहोत तो टॉपिक म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड मॉडर्न पिरियडिक टेबल। हा टॉपिक खूप महत्त्वाचा असल्यामुळे तुम्ही इथे काय करायचं आहे की तुमचा पिरियडिक टेबल घ्यायचा आहे, त्याच्यानंतर आपलं पुस्तक घ्यायचं आहे, आपली वही घ्यायची आहे आणि हे सगळं घेऊनच अभ्यासाला बसायचं आहे। जिथे तुम्हाला एखादी गोष्ट थांबवावीशी वाटेल, एखादा व्हिडिओ थांबवावासा वाटेल, पॉज करावासा वाटेल, तिथे तुम्ही तो थांबवून पुस्तकामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी, पुस्तकामध्ये जे काही दिलेलं आहे ते, मी बोर्डवरती जे काही पुटअप केलेलं आहे ते, आणि त्याचप्रमाणे तुमच्या प्रेझेन्स ऑफ माइंडने तुमच्या डोक्यामध्ये काही गोष्टी आल्या असतील, या सगळ्यांची एक व्यवस्थितपणे सांगड घालून तिथे तुम्ही या नोट्स तयार करायच्या आहेत। ही गोष्ट लक्षात घ्या। आता हा टॉपिक अतिशय मनोरंजक आहे, हा टॉपिक अतिशय छान आहे आणि आपण एक व्यवस्थित पद्धतीने प्रश्न विचारत हा टॉपिक कव्हर करणार आहोत। ठीक आहे। आता इथे सगळ्यात महत्त्वाचा जो टॉपिक इथे लिहिलेला आहे, इथे आपण काय लिहिलेलं आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड मॉडर्न पिरियडिक टेबल। ओके, सो फर्स्ट आई एम गोइंग टू आस्क हियर वन क्वेश्चन अँड द क्वेश्चन इज व्हॉट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन। बघा, आता मी प्रश्न विचारत हा टॉपिक पुढे नेणार आहे। सो व्हॉट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? सो आय विल राईट हिअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आणि मी जरी ईसी लिहिला असेल तरी तुम्ही पूर्ण दोन्ही वर्ड्स लिहायचे। ओके, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज द डिस्ट्रीब्यूशन ऑफ इलेक्ट्रॉन्स। ओके, व्हॉट इज इट? डिस्ट्रीब्यूशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, डिस्ट्रीब्यूशन ऑफ इलेक्ट्रॉन्स in a shell. Okay, distribution of electrons in a shell is called as electronic configuration. आता दुसरा प्रश्न आपण घेऊया की what is a shell. ओके, शेल कशाला म्हणायचं, हा माझा दुसरा प्रश्न आहे। ठीक आहे, मग शेल, what is a shell? So a shell, नीट ऐका, shell is a space around the nucleus. Okay, what is it? It is a space around the nucleus where there is a maximum probability of finding a electron. ठीक है, मग shell, it is a space around the nucleus where there is a maximum probability of finding a electron. असं काही कोणी असं सांगितलेलं नाहीये की हा इलेक्ट्रॉन इथंच फिरायचं आहे किंवा काय। अशी एक स्पेस आहे न्यूक्लियसच्या बाजूने की ज्या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रॉन सापडण्याची मॅक्झिमम प्रोबॅबिलिटी आहे, मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहे। ठीक आहे, देन द नेक्स्ट क्वेश्चन इज विच आर द टाइप्स ऑफ शेल्स। ओके, दुसरा क्वेश्चन काय आहे, विच आर द टाइप्स ऑफ शेल्स। ठीक आहे, मग types of shells we can write here K, L, M, N, O, P, Q. These are further types of shells. We are going to see the first 4 types of shells. Okay, हे विचारल्यानंतर how the electrons are filled in these shells. Electrons या shells मध्ये कसे भरले जातात, how the electrons they are filled in these shells. So electrons they are filled in these shells according to the formula 2n square. आता परत प्रश्न विचारा की हा फॉर्म्युला कुठून आलेला आहे, तर हा फॉर्म्युला जो आहे हा बोर्स फॉर्म्युला आहे, बोर्स ॲटॉमिक मॉडेल। कितवीला झालेला आहे आपला हा फॉर्म्युला? बोर्स फॉर्म्युला हा आपला 8वीला झालेला आहे। पहा, तर ह्या बोर्स फॉर्म्युला जो आहे हा बोर्स फॉर्म्युला आपल्याला हे इलेक्ट्रॉन्स देतोय। ठीक आहे, आता filling of the electrons is according to the Bohr's formula, that is 2n square. Again a question arises, what is the value of n for all these? Value of n for K shell is 1, value of n for L shell is 2, and value of m it is 3, value for n it is 4. Then what is the maximum capacity of the electrons? हा पण प्रश्न आहे, what is the maximum capacity of electrons in each of the shells? So let us write here 2 into 1 square, 2 into 2 square, 2 into 3 square, 2 into 4 square. 2 into 1 square
it is 2. 2 into 2 square, it is 4 2s are 8. 2 into 3 square, it is 9 2s are 18. And 2 into 4 square, how much it is? 16 2s are 32. So the maximum capacity is 2 for K, 8, 18 and 32. This is the maximum capacity of these shells. आता हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बद्दलची ही माहिती आहे की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, कशा पद्धतीने इलेक्ट्रॉन्स फिलअप झालेले आहेत, हे सगळं आपल्याला समजणं, हे सगळं आपल्याला माहिती असणं, हे सगळं आपल्याला येणं हे गरजेचं आहे. तर हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या बाबतीत. मग ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं काय महत्त्व आहे? ओके, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? सो यू मे पॉज दिस व्हिडिओ अँड यू मे राईट डाउन ऑल दिस data which is represented on the whiteboard. आता पुढे आपण काय करणार आहोत पहा की what is the importance of this electronic configuration. पहा आता एक एक टॉपिक आपल्याला हे करायचं आहे. प्रत्येक टॉपिक मध्ये आपण स्वतःला प्रश्न विचारलेले आहेत. ओके, आता इथे आपण काय विचारलेलं आहे? what is the importance. ओके, आपला प्रश्न काय आहे? what is the importance of electronic configuration. Importance of electronic configuration. तर इम्पॉर्टन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की पोझिशन ऑफ अ एलिमेंट इट इज डिपेंडंट अपॉन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन अ ग्रुप और इन अ पीरियड. ठीक आहे. सो इम्पॉर्टन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वी कॅन राइट द फर्स्ट पॉइंट. पोझिशन ऑफ एलिमेंट in a group and then we will go towards the periods. नंतर आपण periods बघूया. So what I am doing here is that I am writing the elements. You have to write the elements. You may pause the video and write it before me. म्हणजे तुम्ही असं पण करू शकता की मी लिहायच्या आधी तुम्ही ते लिहा आणि मग नंतर बघा की मी लिहिलेले आणि तुम्ही लिहिलेले टॅली करून पहा की बरोबर आहेत का. ठीक आहे. तर लिथियम, त्यानंतर सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम आणि फ्रान्सियम असे मी हे एलिमेंट्स लिहिलेले आहेत. व्हॉट आर दीज एलिमेंट्स कॉल्ड? दीज एलिमेंट्स आर द फर्स्ट ग्रुप एलिमेंट्स. ओके, आणि त्याला अजून एक नाव आहे. कुठलं नाव आहे त्याला? अल्कली मेटल्स. ओके, याला दुसरं नाव काय आहे? अल्कली मेटल्स आहे. आता हे एलिमेंट्स लिहिल्यानंतर आपण इथे यांचे ॲटॉमिक नंबर्स लिहूयात. 3, 11, 19, 37, 55 and 87. आपण सर्वांचे ॲटॉमिक नंबर सुद्धा लिहिलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं? हे सगळं झाल्यानंतर आपल्याला याचं सर्वांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला इथे लिहायचं आहे. ठीक आहे. वी हॅव टू राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ऑल दीज एलिमेंट्स इन दिस कॉलम. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना थोडंसं नीट लक्षात घ्या how we are writing the electronic configuration. So here it is 2 1, here it is 2 8 1, here it will be 2 8 8 1 for potassium. For rubidium it will be 2 8 18 and then 18, after that 8 1. For cesium it will be 2 8 18 18 8 1 and for francium it will be 2 8 18 32 18 8 1. This will be the representation of the electronic configuration. अशा पद्धतीने आपण हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन रिप्रेझेंट करणार आहोत. Now what are the different shells here? K, L, M, N, O, P and Q. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची इथे की ग्रुप फर्स्ट इज द अल्कली मेटल्स and you can see here similarity in this electronic configuration. Okay, I am marking it with a circle. I am encircling these numbers which are represented by 1. This is number 1. Okay, तर इथे तुम्हाला काय दिसतंय? The electrons in the last orbit in all of these elements, that is group 1 element, it contains 1 electron in the last orbit.
1 इलेक्ट्रॉन हे लास्ट ऑर्बिटमध्ये आहेत हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येत आहे. आणि हे नीट लक्षात घ्यायचं आहे की देर इज 1 इलेक्ट्रॉन इन दी लास्ट ऑर्बिट्स ऑफ दी अल्कली मेटल्स. So you can go and try for another one, which is the alkaline earth metals. It is the group 2 elements. Okay, group 2 elements, and that are the alkaline earth metals. Okay, and how many electrons are there? You can go for it and you can solve this and you can find out how many electrons are there. This is for your homework. हे तुम्हाला होमवर्क साठी लगेचच दिलेलं आहे. ग्रुप फर्स्टचं मी लिहिलेलं आहे, ग्रुप सेकंडचं तुम्ही लिहायचं आहे. अँड यू विल ऑब्झर्व दॅट देर विल बी 2 इलेक्ट्रॉन्स इन दी आउटरमोस्ट ऑर्बिट इन द अल्कलाइन अर्थ मेटल्स. आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये अल्कलाइन अर्थ मेटल्सच्या 2 इलेक्ट्रॉन्स असतील. मग आता पोझिशन जी आहे ती ग्रुपची कशावरती ठरते? द इलेक्ट्रॉन्स इन दी आउटरमोस्ट ऑर्बिट. जितके इलेक्ट्रॉन्स त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असतील तो त्याचा ग्रुपचा नंबर. म्हणजे फर्स्ट ग्रुप एलिमेंट्स, सेकंड ग्रुप एलिमेंट्स, थर्ड ग्रुप एलिमेंट्स, फोर्थ ग्रुप एलिमेंट्स, फिफ्थ ग्रुप एलिमेंट्स, अशा पद्धतीने. म्हणजे आपण जर कार्बन जर बघितला, कार्बन आता आपल्याला इथे ग्रुप 14 मध्ये दिलेला आहे ॲक्च्युली, परंतु इथे आपण जर पुढे गेलो 11वी 12वीला तर कार्बन इट इज द फोर्थ ग्रुप एलिमेंट, नायट्रोजन इट इज द फिफ्थ ग्रुप एलिमेंट, बोरॉन इट इज द थर्ड ग्रुप एलिमेंट. म्हणजे अशा पद्धतीने द ग्रुप नंबर इट इज the or the we can say that the last electron is showing the group number of that particular element, and this is the position of element in a group. Again what you can see here is that every time one shell is increasing. म्हणजे lithium कडे 2 shells असतील, 3 shells, 1 2 3 4 you can count this. There are 4 shells here, there are 5 shells, 1 2 3 4 5 shells. अशा पद्धतीने number of shells they are increasing. So we may write here number of shells in each of these elements. Okay, you can make here another column, 2 shells, here 3 shells, here 4 shells, 5 shells, then 6 and 7 shells. तर लक्षात घ्या की प्रत्येक ह्याच्यामध्ये सेकंड पिरियडचे सगळे जे एलिमेंट्स असतील त्यांच्याकडे 2 shells असतील, थर्ड मध्ये सगळ्यांकडे 3 shells असतील, फोर्थ मध्ये सगळ्यांकडे 4 shells असतील, फिफ्थ मध्ये 5, 6 मध्ये 6 आणि 7 shells. म्हणजे ह्या गोष्टी ज्या लक्षात घ्यायच्या की पिरियड नंबर अँड द शेल नंबर इट इज द सेम. ओके, पिरियड नंबर आणि शेल नंबर हा सुद्धा सेम असणार आहे. म्हणजे जर आपल्याला विचारलं 7th पिरियडमध्ये किती हे आहेत शेल्स आहेत त्या एलिमेंटकडे, किती ऑर्बिट्स आहेत, किती शेल्स आहेत, तर त्याचा आन्सर काय येईल? सगळ्यांकडे 7 आहेत. म्हणजे पिरियड नंबर अँड द शेल नंबर दे आर एक्झॅक्टली सेम. Or you can say that the shell number or the number of shells it is the period number of that element. आता अजून एक गोष्ट महत्त्वाची इथे एक लक्षात घ्यायची आहे की या दोघांमध्ये म्हणजे लिथियम आणि सोडियम मध्ये जो डिफरन्स आहे तो डिफरन्स आहे लिथियम आणि सोडियम मधला 8 चा डिफरन्स आहे. ठीक आहे, सोडियम आणि पोटॅशियम मधला डिफरन्स आहे तो 11 + 8 19, देन 19 आणि 37 यामध्ये डिफरन्स आहे 18. त्यानंतर 37 and 55 there is again a difference of 18, and 55 and 87 there is a difference of 32. So all these numbers which I have written on the left hand side of the board, इथे मी जे नंबर्स लिहिलेले आहेत 8, 8, 18, 18 and 32, these are called as magic numbers. या नंबर्सला काय म्हणतात? मॅजिक नंबर्स म्हणतात. आता मॅजिक नंबर्स का? तर लक्षात घ्या सेकंड पिरियड हाऊ मेनी एलिमेंट्स आर देयर इन द सेकंड पिरियड? देर आर 8. मीन्स these numbers are showing the number of elements in that period. Okay, so in the first period there are 2 elements which we have studied yesterday. So these are the number of elements in that period. म्हणजे हे एक लक्षात घ्यायचं आहे की पोझिशन ऑफ द एलिमेंट इन अ ग्रुप यावरून आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात की नंबर ऑफ एलिमेंट्स in that particular period. So in the first period there are 2 elements, second, third, fourth, fifth, 6th period, and then we are getting these numbers just like just the numbers we are getting it, and these numbers are called as the magic numbers. So you can see here 8, 8, 8, 18, 18, 32 and 18, 18, then 32. These are the numbers, and these numbers are showing
द नंबर ऑफ एलिमेंट्स इन दॅट पर्टिक्युलर पिरियड. ओके, तर हे झालं. आता हे झाल्यानंतर पोझिशन ऑफ एलिमेंट इन अ पिरियड, म्हणजे टॉपिक हाच असेल, फक्त आपण तिथे काय करणार आहोत, पोझिशन ऑफ एलिमेंट इन अ पिरियड. ओके, तर पिरियडमध्ये जे पोझिशन आहे एलिमेंट्सची ती पोझिशन आपण या ठिकाणी दाखवणार आहोत. तर ती पोझिशन लक्षात घ्या या ठिकाणी. तर आपण जर इथे पाहिलं इन अ पिरियड, ओके, पोझिशन ऑफ एलिमेंट्स इन अ पिरियड. सो इफ वी गो अक्रॉस द पिरियड इन एनी पिरियड ऑफ द पिरियडिक टेबल, तर इथे आपण एक पिरियड घेणार आहोत, एक 2 ते 3 पिरियड्स आपण घेणार आहोत, ते नीट लक्षात घ्यायचं आहे. सो वी आर टेकिंग हायड्रोजन, this is the B point, we are taking hydrogen and helium on the right hand side. Okay, then we are writing the electronic configuration for these elements. The electronic configuration is 1, electronic configuration is 2. Then again we are writing the electronic configuration for this element, lithium, then we can say here it is beryllium, then boron, then 6 carbon, then 7 nitrogen, then 8 oxygen, 9 fluorine and 10 it will be neon. Okay, then electronic configuration of these elements, it will be 2 1, here it will be 2 2, here it will be 2 3 for boron, then 2 4 for carbon, 2 5 for nitrogen, 2 6 for oxygen, 2 7 for fluorine and 2 8 for neon. Okay, then the third period, if we go for the third period, we can say here that sodium, then 11 number sodium, magnesium 12, then aluminium 13, silicon 14, after silicon it comes phosphorus 15, after phosphorus 16 is sulfur, 17 is chlorine and argon it is 18. So you can see here that writing the electronic configuration, it will be 281, here it will be 282, here it will be 283, we will just draw vertical line over here, then it will be 284, then here it will be 285, okay, here it will be 285, here it will be 286, here it will be 287 and lastly in argon it will be 288. So how the position is in this periodic table, how the position of the period is there. So let us look here that in the first period all the elements, they are in such a position that they are having only one orbit or they are having only one shell. Okay, so the first period they are having one shell. In the second period, as we have already discussed, they are having 2 shells, and in the third period they are having 3 shells. As we go further, all the elements, they will have each time the number of shells, it will go on increasing, and this is about the position of element in any period of the periodic table. As we go from left to right, a new shell starts filling in from here, and then it is completely filled up to the last element, which is the inert gas element or the zero group elements. They are also called as zero group elements. म्हणजे नवीन शेल भरायला सुरुवात होते ती सोडियम पासनं, आणि अर्गॉन मध्ये ती नवीन शेल जी आहे तिसरी शेल ती पूर्णपणे तिथे भरलेली असते. थोडंसं हे लक्षात घ्या नीट की कशा पद्धतीने हे पिरियड्स मध्ये ह्या एलिमेंट्स ची पोझिशन आहे, कशा पद्धतीने हे सगळे मांडलेले आहेत, हे व्यवस्थितपणे नीट लक्षात घ्यायचं आहे. आणि हे आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्वतः लिहायचं आहे. जोपर्यंत तुम्ही हे स्वतः लिहून बघणार नाही तोपर्यंत तुमची ती कन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर होणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, आणि ज्यावेळेस लेफ्ट टू राईट आपण म्हणतोय त्यावेळेस आपण पिरियड म्हणणार आहोत. त्यावेळेस आता इथून पुढे आपण लेफ्ट टू राईट इन एनी पिरियड आणि ग्रुपमध्ये आपण टॉप टू बॉटम असे शब्द आपण वारंवार वापरणार आहोत ज्यावेळेस आपण पुढच्या प्रॉपर्टी स्टडी करणार आहोत. त्यामुळे आज जे काही शिकवलंय त्याचा व्यवस्थितपणे तुम्ही स्टडी करायचं आहे. ओके, आता त्याच्यानंतर पुढचं जर आपण पाहिलं की इथे बघा ॲटॉमिक नंबर इट इज इन्क्रीजिंग बाय 1 एव्हरी टाइम. ठीक आहे, आणि पुढचा जो टॉपिक आहे तो पुढचा टॉपिक म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स.
ठीक आहे. इम्पॉर्टन्स काय आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं? आणखी पुढचं इम्पॉर्टन्स काय आहे की हे जसं आपण पाहिलं पोझिशन ऑफ द एलिमेंट्स, तसंच प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स हा पण एक महत्त्वाचा पॉइंट आहे. प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स. ओके, प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स ते कशावरती डिपेंडंट आहेत? ते प्रॉपर्टीज सुद्धा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरती डिपेंडंट आहेत. हा आपल्या ह्याच्यामधला म्हणजे अजून पुढचा पॉइंट होईल. म्हणजे या ठिकाणी इम्पॉर्टन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा थर्ड पॉइंट होईल. सो प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स इन अ पीरियड. ओके, अँड अगेन वी आर गोइंग टू सी प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स इन अ ग्रुप. ठीक आहे. सो प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स इन अ पीरियड. हाउ द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स दे आर डिपेंडंट ऑन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. So when we are going from left to right in any period of the periodic table, you can see that there is a slow change in the electronic configuration every time the atomic number is increasing by 1. How it is increasing? Let us see. Lithium 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Here also we can write 11, 12, 13, 14, 15, 16, 17 and 18. Means every time the atomic number it is increasing by 1 across a period from left to right. Okay, here the atomic number is 1 and here the atomic number is 2. म्हणजे प्रत्येक वेळी हा जो atomic number आहे तो जसा आपण लेफ्ट कडून राईट कडे जातो तसा हा atomic number एक एक ने असा सिक्वेन्सने तो वाढत जातोय. आणि सिक्वेन्सने तो वाढत गेल्यामुळे काय होतंय की जर आपण यांच्या प्रॉपर्टीज जर स्टडी केल्या तर खूप महत्त्वाचा पॉइंट आहे हा. प्रॉपर्टी स्टडी केल्या आपण इथे तर लिथियम अँड बेरिलियम और द नेबरिंग एलिमेंट्स. ओके, द नेबरिंग एलिमेंट्स दे आर शोइंग अ सिमिलॅरिटी इन प्रॉपर्टीज. ठीक आहे. म्हणजे जर ऑक्सिजन आणि फ्लोरीन दे आर शोइंग सम सिमिलॅरिटीज इन द प्रॉपर्टीज, और यू कॅन से नायट्रोजन अँड ऑक्सिजन दे आर शोइंग सम सिमिलॅरिटीज इन द प्रॉपर्टीज. बट if we compare sodium with that of chlorine, okay, सोडियम आणि क्लोरीन हे कॉमन एलिमेंट्स आहेत. आपण या दोघांचं जर कंपॅरिझन केलं, which elements are these? These are the distant elements. Okay, neighboring elements आपण घेतले तर they are showing a similarity in the properties. And what about distant elements? If distant elements are taken, they are showing differences in their properties. हे खूप महत्त्वाचं आहे. कुठल्याही पिरियडमध्ये जे नेबरिंग एलिमेंट्स आहेत ते नेबरिंग एलिमेंट्स, फॉर एक्झाम्पल इफ यू टेक लिथियम अँड बेरिलियम, these are also showing similarity in the properties. But the distance elements, they are showing differences, and the differences they are slowly increasing as we go from left to right in any period of the periodic table. तर हे लक्षात घ्यायचे कुठल्याही पिरियड मध्ये आपण जसं जाऊ तसं डिस्टंट एलिमेंट्स मध्ये डिफरन्सेस वाढत जातात आणि नेबरिंग एलिमेंट्स जर आपण घेतले कंपेअर केले तर त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटीज असतात. हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे, हे इथं लक्षात घ्या. सिमिलॅरिटी इन द नेबरिंग एलिमेंट्स अँड डिफरन्सेस इन द डिस्टंट एलिमेंट्स. ओके, हे झालं पिरियड मध्ये. Okay, so how the properties they are depending on the electronic configuration, that is also important here. Each and every point you have to understand it properly. Okay, आता हे झाल्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे त्या टॉपिक मध्ये आपण हे सगळा टॉपिक तोच राहणार आहे आपला. प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स, हाऊ दे आर डिपेंडिंग ऑन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. फक्त आपण इथे आता पिरियडच्या ठिकाणी काय लिहिणार आहोत? आपण इथे ग्रुप लिहिणार आहोत. ओके, वी आर गोइंग टू राईट ग्रुप देअर. म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स इन अ ग्रुप. ओके, तर प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स इन अ ग्रुप कसं सांगता येईल आपल्याला? तर आपण आधी पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे फर्स्ट जे ग्रुप आहे त्या ग्रुप मधल्या एलिमेंट्सचं लिहिलेलं आहे. मग तिथे आपण काय सांगितलेलं आहे की 2,1 दिस इज द कॉन्फिगरेशन फॉर लिथियम, देन फॉर लिथियम, सोडियम, potassium. Okay, we are taking only 3 elements now. So 281 it is for sodium, then 2881 it is for potassium, and 1 is the number of electrons in the outermost orbit of all of these elements. सगळ्यांच्या या एलिमेंट्स मध्ये 1 इलेक्ट्रॉन हा लास्ट ऑर्बिट मध्ये आहे. मग यांच्या प्रॉपर्टीज कशा आहेत? तर ऑल these elements they are showing a similarity in properties. Okay,
दे आर शोईंग सिमिलॅरिटी इन प्रॉपर्टीज. आणि म्हणूनच मेंडेलिव्हनी ज्यावेळेस हा मॉडर्न मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल ज्यावेळेस तयार झाला होता त्यावेळी या सगळ्या एलिमेंटचा फॉर्म्युला काय सांगितलं होता ऑक्साईडचा, lithium oxide. Okay, what will be the formula for lithium oxide? Li2O. Okay, so it was the formula that is R2O. हा फॉर्म्युला ऑक्साइड साठी सांगितलं होता. आणि RH हा फॉर्म्युला कशासाठी सांगितलं होता? लिथियम हायड्राइड. म्हणजे कुठल्याही एलिमेंटचे हायड्राइड्स किंवा ऑक्साइड्स असतील तर दिस विल बी द जनरल फॉर्म्युला ऑफ दिस ऑक्साइड्स अँड हायड्राइड्स. म्हणजे हे लक्षात घ्यायचंय की अशा पद्धतीने यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज या कॉमन प्रॉपर्टीज आहेत. म्हणजे इन एनी ग्रुप ऑफ द पिरियडिक टेबल यू आर सीइंग और यू आर ऑब्झर्विंग द similarity in the chemical properties. Many of the physical properties they will be also the same, and similarity in properties it is observed in a group. Okay, त्या ग्रुप मध्ये सिमिलॅरिटी दिसून येते, whether it is the second group, whether it is a halogen group. If you take fluorine, chlorine, bromine, iodine, you will see the similarity in the properties as all of these elements contain 7 electrons in the outermost orbit. या सगळ्यांच्या प्रॉपर्टीज मध्ये आपल्याला त्या ग्रुप मधल्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज मध्ये आपल्याला काय दिसून येणार आहे? सिमिलॅरिटी. म्हणजे हे लक्षात घ्या, देयर इज सिमिलॅरिटी इन अ ग्रुप अँड देयर आर डिफरन्सेस इन प्रॉपर्टीज अक्रॉस अ पिरियड. आणि सिमिलॅरिटी इन अ ग्रुप इट इज रिलेटेड टू फिजिकल as well as chemical properties. Okay, in a group the similarity it is related to physical as well as chemical properties. तर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 27 वरती या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे, नीट लक्षात घ्या. सिमिलॅरिटी इन द ग्रुप. ओके, सिमिलॅरिटी इन अ ग्रुप or some differences also are also seen in a group. Which are these differences? Let us see differences or similarities in the physical properties. Okay, आता physical properties साठी आपण जर एक्झाम्पल घेतलं त्या ठिकाणी तर पेज नंबर 27 वरती हे एक्झाम्पल आहे. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ओके, सो क्लोरीन अँड फ्लोरीन दीज आर गॅसेस. हे काय आहेत? गॅसेस आहेत. आणि ब्रोमीन इट इज अ लिक्विड. ब्रोमीन काय आहे? लिक्विड आहे. आणि आयोडीन काय आहे? इट इज अ सॉलिड. ओके, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरती हे कसं अवलंबून आहे हे नीट लक्षात घ्या. इफ वी राईट द ॲटॉमिक नंबर्स ऑफ फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, ॲटॉमिक नंबर ऑफ फ्लोरीन इज 9, क्लोरीन इज 17, bromine it is 35 and iodine it is 53. Okay, iodine 53. Then if we see the electronic configuration, here the atomic numbers are increasing and therefore the orbitals are increasing. Orbitals or the shells इथं increase होतात. ओके, या दोघांमध्ये. आणि shells increase झाल्यामुळं काय झालेलं आहे या ठिकाणी? while forming a diatomic molecule, ब्रोमीनचा diatomic molecule प्रत्येकाचा इथे diatomic molecule तयार होतो. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन सर्वांचाच काय तयार होतो? diatomic molecule तयार होतो. So what will be happening here in bromine, okay, and iodine, the intermolecular forces they are a bit strong forces. म्हणजे इथे जे फोर्सेस आहेत इंटरमॉलिक्युलर फोर्सेस बिटवीन द टू मॉलिक्युल्स, दोन मॉलिक्युल्स मध्ये जे फोर्सेस असतात त्याला आपण काय म्हणतो? इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. सो हियर द फोर्सेस विल बी व्हेरी वीक अँड हियर द फोर्सेस विल बी अ लिटिल बिट स्ट्रॉंग अँड हियर देर विल बी व्हेरी स्ट्रॉंग. ओके, आणि मग हे कारण आहे why iodine is in the solid state at room temperature or at standard temperature and pressure. म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर मध्ये प्रेशर या कंडिशन्स मध्ये आयोडीन हा सॉलिड का आहे? त्याचं कारण असं आहे की इंटरमॉलिक्युलर फोर्सेस दे आर व्हेरी स्ट्रॉंग इन आयोडीन अँड देअरफॉर इट इज सॉलिडिफाईड और इट इज इन द सॉलिड स्टेट. मग हे सुद्धा कशावरती अवलंबून आहे? ऑर्बिटल्स और शेल्स. बिकॉज as the number of shells increases, the intermolecular forces of attraction or the forces of attraction between two molecules it also increases, and this is the reason why iodine is in solid state. हे झालं हॅलोजन्सच्या फिजिकल प्रॉपर्टीजच्या बाबतीत. ओके, आणि आता अजून जर आपल्याला पुढचा पॉइंट बघायचा झाला तर पेज नंबर 28 वरती हा पॉइंट आपल्याला दिलेला आहे. तर हा पॉइंट काय आहे?
तर ते नीट लक्षात घ्या. हा जो पॉइंट आहे पेज नंबर 28 वरती दिलेला, तो अल्कलाइन अर्थ मेटल्सच्या रिॲक्टिव्हिटी बद्दलचा पॉइंट आहे. तो नीट लक्षात घ्या. रिॲक्टिव्हिटी ऑफ alkaline earth metals. You can go to page number 28. These 2 points, the first point which was related to halogens, it is on page number 27, and this point is on page number 28. Okay, reactivity of alkaline earth metals. Okay, this is the point, that is reactivity of alkaline earth metals. So we will study here the property in which the alkaline earth metals, they are reacting with water. Okay, so if this is the M is the general representation of any alkaline earth metal, then M plus twice H2O, it gives MOH twice plus hydrogen gas is given out. Okay, हायड्रोजन गॅस त्या ठिकाणी बाहेर पडतो आहे आणि मग या ठिकाणी ही जी आहे, इट कॅन बी कॉल्ड ॲज अ जनरल रिॲक्शन. व्हॉट इज दिस? इट इज अ जनरल रिॲक्शन. मग आपण जर अल्कलाइन अर्थ मेटल्स जर पाहिले, विच आर द अल्कलाइन अर्थ मेटल्स? दे आर बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम and barium. These are arranged, we have written it in the serial manner, or we have written it in the we have written it according to the increasing order of their atomic numbers. Okay, तर इथे आपण जर पाहिलं तर बेरिलियम, it is not reactive, it does not react with water. Okay, ही झाली त्याची प्रॉपर्टी. सेकंड, मॅग्नेशियम, it reacts with steam. Then calcium, strontium and barium, all these three elements, they react with water at normal temperature. म्हणजे नॉर्मल टेम्परेचर मध्ये हे वॉटर बरोबर रिॲक्ट होत आहेत. ठीक आहे, दे आर रिॲक्टिंग विथ वॉटर at a normal temperature. Then why it is least reactive and why these are more reactive? So it depends upon the number of orbitals, or it depends upon the electronic configuration. As we go down the group, every time new shells are added. So it will be consisting, beryllium only 2 shells are there, magnesium 3 shells, then this calcium, it is having 4 shells, strontium 5 shells, and barium it will be having 6 shells. जसे जसे ते शेल्स इन्क्रीज होतात, म्हणजे 6 शेल्स जर आपण पाहिलं, म्हणजे जर आपण इथे हे काढलं, दिस विल बी, इफ सपोज दिस इज द 6th शेल, it will be containing 2 electrons. I am not showing the inner shells. So this is the 6th shell. So these 2 electrons, they will be away from the nucleus and they will be easily participating in any chemical reaction. So this is again decided by the electronic configuration. आणि त्यामुळे ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला खूप जास्त महत्त्व आहे. म्हणजे हे संपूर्ण जे युनिट आहे, हे संपूर्ण जे टॉपिक आहे, ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं महत्त्व हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. पुस्तकामध्ये जे पॉइंट्स आहेत ते थोडेसे शफल झालेले आहेत, ते आपण थोडंसं एकत्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इथे जर तुम्हाला एखादी कन्सेप्ट जर समजण्यासाठी थोडासा त्रास होत असेल तर तुम्ही काय करायचंय, तो व्हिडिओ पॉज करा, परत तो ऐका. आणि हे ऐकल्यानंतर सुद्धा जर तुमच्याकडे काही डिफिकल्टीज असतील, काही डिफिकल्टीज तुम्हाला वाटत असतील, तर तुम्ही त्या मला पर्सनली विचारू शकता आणि मग त्या ठिकाणी आपण त्या डिफिकल्टीज कशा सॉल्व्ह करता येतील. कारण पहिल्यांदा तुम्हाला समजेलच असं नाही, तुम्ही हे नीट ऐका, नीट ऐकून तुम्हाला जे पॉईंट समजणार नाहीत ते पॉईंट्स परत तुम्ही पॉज करून परत ऐका. आणि परत ऐकल्यानंतर असं वाटत असेल की आपल्याला ह्याच्यामधलं अजून काही गायडन्सची गरज आहे, तर मी त्या ठिकाणी उपलब्ध आहे केव्हाही तुम्हाला गायडन्स करण्यासाठी. आता एक होमवर्क म्हणून तुम्ही काय करायचं आहे, हे पूर्णपणे लक्षात घ्या की आपला जो टेक्स्टबुकचा पॅटर्न आहे, त्या टेक्स्टबुकमध्ये अनेक ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दिलेल्या आहेत. आणि ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, ह्या ॲक्टिव्हिटीज सगळ्या ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि मॉडर्न पिरियडिक टेबलशी रिलेटेड आहेत. आता तुम्हाला हे टॉपिक शिकवल्यानंतर तुम्हाला ह्या ॲक्टिव्हिटीज करणं अतिशय सोपं जाईल. हे ॲक्टिव्हिटीज कुठल्या फॉर्ममध्ये आहेत, जर तुम्ही प्रत्येक पेजवरती बघितलं तर अशा टाईपच्या ॲक्टिव्हिटीज आहेत की ज्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स विचारलेले आहेत, ते क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत.
आणि हे क्वेश्चन सॉल्व्ह करता 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 तुमच्या बऱ्याचशा कन्सेप्ट्स ह्या क्लिअर होणार आहेत. त्यामुळे आजचा होमवर्क हा असा असेल तुम्हाला की तुम्ही ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या मध्ये मध्ये टेक्स्टबुकमध्ये दिलेल्या आहेत, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि मॉडर्न पिरियॉडिक टेबलशी रिलेटेड या सगळ्या क्वेश्चन्सचा व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे आणि ते सगळे क्वेश्चन्स तुम्ही सोडवायचे आहेत. ओके, so this is the homework for tomorrow, and in the next session we will be going to the next topic, that is the periodic trends in the properties of the elements. Okay, so this is all for today. So let us stop here and let us meet again for the next session in which we will be discussing about the periodic trends in the properties of the elements. Okay, ठीक है? Okay, followed? Okay.